उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत फडणवीस शिंदेचा पाणउतारा केलाय. भाजप हा दलालांचा उपटसुंबांचा पक्ष झालाय. देवेंद्र फडणवीस हे नाशिक दत्तक घेणार म्हणाले. अरे या फडणवीसला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची पोरं घेतो. हा काय नाशिक दत्तक घेणार? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो. काल भाजपने एमआयएम सोबत युती केली आणि आज परळीमध्ये शिंदे गटाने एमआयएम सोबत युती केली. उद्धव ठाकरेंनी कसा शिंदे फडणवीसांचा बँड वाजवला ते बघा. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्रा जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमोभवन आम्ही केलेलं आहे, शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा. धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं. देवेंद्र फडणवीस ज्यांनी हे शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाहीत त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाव फोडावा लागतोय, आपत्य वाढवा, आपत्य वाढवा. अहो आपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले आपत्य वाढवा, नुसती आपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटचुंब म्हणजे मला थोडी धागू तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं. पण आज बघतो तर व्यासपीठ हाऊसफुल आहे. समोर तर आणखीन तुडुंब भरलंय. अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये. अस्सल निष्ठावान अजून इथेच आहेत. पण आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्यासोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच. आणि टीव्हीवर भाजपवाले सुद्धा बघत असतील, आलं चोरून. त्या भाजपवाल्यांशी मी खरंच आत्मीयतेने बोलतोय. मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आलंय तुमच्या जीनं? म्हणजे अशी बरभटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचा संघ सगळं लंगोट साफसूप करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं? हे निष्ठावंत भाजपवाल्यांच्या आज नशिबी आलंय. कसं तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवयानी ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी हे बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेनं करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा. कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय. म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूरला आणि भाजपला दरवाजे नाहीयेत. पण मुनगट्टीवारजी, तुम्हाला कल्पना आहे? शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सग्रस्त येत आहेत. चोर, दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावणसुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झालेत ते. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेसबरोबर गेलो होतो. आणि मी काँग्रेसबरोबर गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती केली. तेव्हा काही सुटलं नाही तुमचं? का मुळात नव्हतंच सुटायला काही? आणि यांच्यामध्ये जी आता लागलंय, म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये काय बातमी आली असेल नसेल कल्पना नाही. पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आली आहे. गणेश नाईक, पूर्वश्रमीचे आपलेच. बघा गंमत कशी आहे. हा मिंदे कोण? पूर्वश्रमीचा आपलाच. आता गद्दार. गणेश नाईक पहिले आपलेच. त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय, नव्या मुंबईमध्ये एफएसआयचा घोटाळा या मिंदेने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला? टांगात टांग घाला नाहीतर टांगा तरी पालटा करा.
टांगड्यात टंगडं घालायचं आणि तरीसुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडा ना उलटा. म्हणजे हीच लोकं सांगतायत की कशी अभद्र युती आहे. समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची युती झालेली आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे. एक तरी भाड्याचा माणूस आहे का? कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणलंय का? हा वचननामा नुसता छापलेला कागद नाहीये. रंगीत तो आमचा ठाकऱ्यांचा शब्द आहे. ही मोदी गॅरंटी नाहीये, बोगस मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकऱ्यांचा शब्द आहे. आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. आणि हिंदीमध्ये आज माझी एक मुलाखत झाली. त्या मुलाखतकाराने विचारलं की इस बार आपको ऐसी कौन सी खासियत लगती है मुंबई के चुनाव के बारे में. म्हटलं इस बार खासी यही खासियत है कारण सगळे मुंबईकर खोकतायत. फुसाचे आजार होतायत कारण नियोजन शून्य विकास. रस्ते खोरून ठेवलेले आहेत. धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता सगळं प्रदूषण जातंय. उद्या तुमच्याकडे सुद्धा तेच करतील. आम्ही तुम्हाला एक चांगला आयुष्य देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो, सत्तेसाठी आलो. मग तुम्ही जे काय भाजप आणि सगळे आलेत ते काय विटीदांडू खेळायला आलेत? काय खेळायला आलेत? होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत. आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे. बोला ना ठणठणीतपणाने. कशाला लपवता? निर्णय तुम्ही घ्यायचे. हार जीत आमची नाही, आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे, काय करायला पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत. जे बोलतो ते आज पण आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसतं काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचनं आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता तुम्ही सांगा, जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा. आणि हात मुद्दामून जरा दाखवा, त्या दलालांना दाखवा. हे जोपर्यंत मजबूत हात आमच्यासोबत आहेत तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला, जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला. नाशिकच्या त्या ऐतिहासिक मैदानात उभा असलेला प्रत्येक माणूस त्या क्षणी साक्षीदार होता की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडत आहे. कारण एकाच स्टेजवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उभे होते आणि दोघांच्या उपस्थितीनेच वातावरण तापलेलं होतं. पण जेव्हा उद्धव ठाकरे माईकवर आले तेव्हा जणू संपूर्ण मैदान शांत झालं आणि त्यांनी पहिल्याच वाक्यात सांगितलं की आज मला आनंद आहे कारण माझ्यासोबत माझा भाऊ उभा आहे. आणि त्या एका वाक्यावर हजारो लोकांनी टाळ्यांचा आणि घोषणांचा कडकडाट केला. आणि मग उद्धव ठाकरे थेट भाजपवर तुटून पडले. ते म्हणाले की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व नसून निवडणुकीचं हिंदुत्व आहे. राम मंदिर बांधलं म्हणून भाजप स्वतःला मोठं समजतं, पण रामचंद्र प्रभू जिथे तपश्चर्या केली, जिथे पर्णकुटी होती, जिथे त्यांनी आयुष्याचा काळ घालवला, त्या पवित्र जागा या सरकारने बुलडोझरने उद्ध्वस्त केल्या. आणि उद्या कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते तर भाजप नमोभवन दाखवेल का, असा टोमणा त्यांनी लगावला. आणि त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं की धर्म म्हणजे भक्ती असते, श्रद्धा असते, पण भाजपसाठी धर्म म्हणजे मतांचा धंडा आहे. आणि त्यामुळेच आज देशात अंधभक्त तयार केले जात आहेत. लोकांना संमोहनात गुंगवून टाकलं जात आहे आणि वास्तवापासून दूर ठेवलं जात आहे. आणि मग उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरा चेहरा उघड करत सांगितलं की आज भाजप हा दलालांचा आणि ईडी सीबीआय ग्रस्तांचा पक्ष झालाय. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जे तुरुंगात जाण्याच्या भीतीने थरथरत आहेत, ते सगळे भाजपमध्ये येतात आणि येताच ते पवित्र होतात. शनी शिंगणापूरला संकटग्रस्त लोक जातात, पण भाजपात ईडी सीबीआय संकटग्रस्त लोक जातात, अशी खोचक टीका करत त्यांनी भाजपच्या ढोंगाचा पर्दाफाश केला. आणि मग त्यांनी थेट AIMIM युतीचा मुद्दा उपस्थित केला. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून मला गद्दार ठरवलं, हिंदुत्व सोडलं असं म्हणालात. पण अकोटमध्ये भाजपने AIMIM सोबत युती केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? आणि परळीत शिंदे गट AIMIM सोबत गेला तेव्हा कुठे लपलं तुमचं हिंदुत्व, असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्यावर संपूर्ण मैदानात टाळ्यांचा आणि घोषणांचा गजर झाला. आणि मग त्यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात करत सांगितलं की आज भाजप आणि शिंदे गटाची जी युती आहे ती समविचारी नाही तर अभद्र लोकांची युती आहे. आणि गणेश नायकांनीच नव्या मुंबईतील FSI घोटाळ्याचा आरोप मिंदेवर केलाय.
आणि भाजप परवानगी देईल तर त्याचा टांगा उलटा करेन असं म्हणतायत. मग उद्धव ठाकरे म्हणाले की मग उलटाच का नाही करत तुम्ही, का बसलायत अजून त्याच टांग्यात? आणि त्याचवेळी त्यांनी फडणवीसांवर जहिरी टीका करत सांगितलं की फडणवीस नाशिक दत्तक घेणार म्हणतो. अरे, ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं दत्तक घेतात, शहरं नाहीत. आणि या एका वाक्यावर सगळं मैदान हादरून गेलं. आणि शेवटी उद्धव ठाकरेंनी ठाकरेंच्या वचननाम्याचा उल्लेख करत सांगितलं की हा मोदी गॅरंटी नाही, हा ठाकरे शब्द आहे. आणि ठाकरे जे बोलतात ते करून दाखवतात. आणि आम्ही दोन्ही भाऊ सत्तेसाठी एकत्र आलो आहोत, पण ती सत्ता जनतेच्या आयुष्यासाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी वापरणार आहोत. आणि म्हणूनच ही निवडणूक आमची नाही तर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याची आहे. आणि म्हणून आज तुम्ही दोन्ही हात वर करून ठाकरेंच्या बाजूने उभे राहा आणि त्या दलालांना दाखवा की अजून महाराष्ट्र विकलेला नाही. आणि या एका सभेने भाजप शिंदे गटाच्या राजकारणात भूकंप निर्माण केला. हे नाशिकने आज संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ठाकरे संपले नाहीत, उलट आता ते अधिक आक्रमक आणि अधिक धोकादायक बनले आहेत.